नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी प्रकरण 5 निर्देशक भूमिती गणित भाग 2 सराव संच 5.2 सोडून घेणार आहोत. प्रश्न पहिला आहे, जर पी बिंदू हा ए -1 7 आणि बी 4 आणि -3 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे 2:3 या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर पी बिंदूचे निर्देशक काढा. सुरुवातीला आपल्याला म्हणावं लागेल उत्तर. इथं म्हणूया सुरुवातीला उत्तर 2:3 या भागामध्ये विभाजन करणारा पी बिंदूचे निर्देशक काढायचे आहेत. तर आपण त्या पी बिंदूचे निर्देशक तर इथं म्हणूया बिंदू पी, याचे निर्देशक आपण एक्स आणि वाय घेऊ. आता पी बिंदूचे जर निर्देशक काढायचे असेल तर आपल्याला दिलेला आहे ए बिंदू, त्याचे निर्देशक 1 आणि 7. तर ए जो आहे तो आपल्या दृष्टीने x1 आणि y1 आहे. त्याच पद्धतीने जो बी आहे तो आपल्याला दिलेला आहे 4 आणि -3. तर आपल्या दृष्टीने बी जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता हा जो पी जो आहे, जर आपण रफ आकृती काढायची झाली, इथं जर कच्ची आकृती आपण काढली तर इथे ए बिंदू आहे आणि इथे बी बिंदू आहे. ए बिंदूची निर्देशक आपल्याला -1 आणि 7 दिलेले आहेत आणि बी बिंदूचे निर्देशक 4 आणि -3 आहे. तर या ए आणि बी हा जो रेषाखंड आहे याला 2:3. तर साधारणपणे अंदाजे आपण इथं जर पी बिंदू घेतला तर इथे हा जो भाग आहे तर हा 2 भाग आहे आणि हा 3 भाग आहे. तर हा 2 भाग आणि हा 3 भाग, तर आपण हा एम आणि एन घेणार आहोत. तर इथे पी बिंदूचे निर्देशक आपण एक्स आणि वाय असे घेतलेले आहेत. तर इथे आपल्याला एम आणि एन याची किंमत मिळेल 2:3. तर एमचे गुणोत्तर 2 आहे आणि एनचं गुणोत्तर 3 आहे. तर इथं म्हणूया आपण रेषाखंड विभाजन सूत्राने. तर रेषाखंड विभाजन सूत्र काय आहे, तर आपण पी बिंदूचे निर्देशक काढताना एक्स बिंदूचा जर निर्देशक काढायचा असेल तर आपल्याला एम x2 अधिक एन x1 छेदाला एम आणि एन यांची बेरीज, आणि वाय निर्देशक काढायचा असेल तर एम y2 अधिक एन y1 आणि एम अधिक एन. एक्स आणि वाय म्हणजे पी बिंदूचे निर्देशक. तर हे काढण्याचे हे सूत्र आहे. हे सूत्र व्यवस्थित पाठ करा. तर आपल्याला आता यामध्ये किमती टाकायच्या आहेत. मग आता इथे एक्सची किंमत म्हणजे पी बिंदूचा एक्स निर्देशक तो आपल्याकडे नाही आहे. एक्स तसाच ठेवूया आपण, एक्स तसाच ठेवूया. तर एमची किंमत इथे एमचं गुणोत्तर 2 आहे. त्यानंतर इथे x2, तर x2 जो आहे तो बी बिंदूमध्ये आहे तो 4 आहे. त्यानंतर अधिक एनची किंमत 3 आहे. x1 जो आहे तो -1 आहे. त्यानंतर एम आणि एन यांची बेरीज म्हणजे 2 आणि 3 यांची बेरीज 2 अधिक 3. त्याच पद्धतीने ते वायची किंमत काढताना एमची किंमत घ्या 2. त्यानंतर y2ची किंमत -3 आहे. त्यानंतर अधिक एनची किंमत 3 आणि y1ची किंमत 7 आहे. आणि एम आणि एन यांची बेरीज म्हणजे 2 अधिक 3. मग आता इथे हे व्यवस्थित सरळ रूप द्यायचं आहे. 2 गुणिले 4, 4 दुनी 8. त्यानंतर अधिक गुणिले वजा, वजा 3 एके 3 आणि खाली 2 अधिक 3 5. इकडे एक्सची किंमत आहे. वायची किंमत काढताना 2 गुणिले -3 वजा 6. त्यानंतर अधिक 3 गुणिले 7, 7 त्रिक 21 आणि 2 आणि 3 5. आता इथे आपण 8 मधून 3 वजा करू 5/5. त्याच पद्धतीने इकडे y बरोबर 21 मधून 6 वजा करावं लागेल.
हे वजा आहे, हे अधिक आहे, तर मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक आणि 21 मधून 6 गेल्यानंतर 15 राहतील आणि छेदाला 5. मग इथे 5 एके 5, 5 एके 5, म्हणजे x ची किंमत आपल्याला मिळेल 1. त्याच पद्धतीने ते y ची किंमत आपल्याला मिळेल 5 एके 5, 5 त्रिक 15, म्हणजे 3. इथे P बिंदूचे निर्देशक बरोबर P x आणि y होता. तर P बिंदूचे निर्देशक आलेला आहे, x ची किंमत 1 आणि y ची किंमत 3. अशा प्रकारे P बिंदूचे निर्देशक तुम्हाला मिळतील. प्रश्न दुसरा आहे, खालील प्रत्येक उदाहरणात रेख PQ चे SB या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या A या बिंदूचे निर्देशक काढा. आता SB जे गुणोत्तर आहे ते म्हणजे आपलं M आणि N आहे. यामध्ये उपप्रश्न दिलेले आहेत. पहिला प्रश्न आहे P -3 आणि 7, Q 1 आणि -4, तर A आणि B चं गुणोत्तर आपल्याला 2:1 दिलेलं आहे. याचं उत्तर काढण्यासाठी जर रफ आकृती काढायची झाली तर तुम्ही अशी काढू शकता. इथे P बिंदू आहे, इथे Q बिंदू आहे. आता P बिंदूचा निर्देशक आपल्याकडे -3 आणि 7 आहे. त्यानंतर Q बिंदूचा निर्देशक 1 आणि -4 आहे. 2:1 या भागामध्ये विभाजन करणारा बिंदू A आहे, तर तो आपल्याकडे नाही आहे. तर इथे अंदाजे इथं A घेतला तर इथं A चे निर्देशक आपण x आणि y घेऊ शकतो. आता आपल्याला इथे यांचं गुणोत्तर SB दिलेलं आहे, ते 2:1 दिलेलं आहे. तर SB याचाच अर्थ M/N आहे. आता याचं उत्तर आपण लिहिताना सुरुवातीला म्हणूया उत्तर. तर आपल्याला A बिंदूचे निर्देशक काढायचे आहेत. आपण x आणि y घेऊ. तर हा विभाजित करणारा बिंदू आहे. तर इथे P बिंदूचे निर्देशक जे आहेत ते -3 आणि 7. तर P जो आहे आपल्या दृष्टीने तो x1 आणि y1 आहे. त्यानंतर Q जो आहे तो आपल्याला 1 आणि -4 दिलेला आहे. तर आपल्या दृष्टीने Q जो आहे तो x2 आणि y2 आहे. विभाजित करणारा जो A बिंदू आहे त्याचं गुणोत्तर इथे SB दिलेलं आहे. तर SB हे आपलं M/N आहे असे मानू. तर हे 2:1 आहे. आपल्या सूत्रामध्ये M आणि N आहे, तर इथे A आणि B म्हणजेच M आणि N चं गुणोत्तर आहे. मग आता इथे आपल्याला रेषाखंड विभाजन सूत्र वापरायचं आहे. इथं म्हणूया रेषाखंड विभाजन सूत्र. तर याचे 2 भाग करायचे आहेत. तर पहिल्यांदा आपण x ची किंमत आणि इकडे y ची किंमत. तर x चं सूत्र आहे mx2 अधिक nx1 छेदाला m अधिक n. इथे a आणि b मध्ये करून घेतलं तरी चालेल, पण इथे रेग्युलर सूत्र तुम्ही पाठ केलेलं असतं, त्यामुळे इथे गडबड होऊ नये म्हणून m आणि n मध्येच लिहा. त्यानंतर m y2 अधिक n y1 छेदाला m अधिक n. आता यामध्ये आपण किमती टाकूया. तर इथे x ची किंमत आपल्याला काढायचे, m ची किंमत आपण 2 घेऊ शकतो, 2, आणि x2 ची किंमत 1 आहे, अधिक n ची किंमत आपल्याकडे 1 आहे आणि x1 जो आहे तो -3 आहे. त्यानंतर m ची किंमत 2 आहे आणि n ची किंमत 1, या दोघांची बेरीज. त्याच पद्धतीने इथे y, m ची किंमत आपल्याकडे 2 आहे आणि y2 ची किंमत आपल्याकडे -4 आहे. त्यानंतर अधिक n ची किंमत 1 आहे आणि y1 ची किंमत 7 आहे. त्यानंतर 2 अधिक 1 या दोघांची बेरीज. इकडे x ची किंमत बरोबर इथे बे, त्यानंतर 1 अधिक 1 नी -3 ला गुणल्यानंतर -3/3, 2 आणि 1 3 होईल. त्यानंतर x ची किंमत काढायची असेल तर -3 मधून 2 गेल्यानंतर -1 उरेल आणि छेदाला 3.
आणि इकडे y ची किंमत काढताना इथे 2 गुणिले वजा 4 वजा 8 त्यानंतर अधिक 7 गुणिले 1 7 1 7 आणि छेदाला 3. इथे y बरोबर, आता इथे ऋण 8 मधून 7 वजा करायचे आहेत आणि ऋण 8चं चिन्ह द्यायचे. तर ऋण 8तून 7 गेल्यानंतर 1 आणि छेदाला 3. अशा प्रकारे ए बिंदूचा निर्देशक मिळेल. इथे बिंदू ए चे निर्देशक आपण ते ए एक्स आणि वाय घेतला होता. तर इथे ए जो आहे ते x/3 आणि ऋण 1/3. अशा प्रकारे ए बिंदूचे आपल्याला निर्देशक पहिल्या प्रश्नामध्ये मिळतील. यामधील उपप्रश्न क्रमांक 2 पी बिंदूचे निर्देशक ऋण 2 आणि ऋण 5 आहे. क्यू बिंदूचे निर्देशक 4 आणि 3 आहे आणि ए आणि बी यांचं गुणोत्तर म्हणजेच एम आणि एनचं गुणोत्तर आहे ते 3:4 दिलेले. इथे कच्ची आकृती काढायची असेल तर तुम्ही काढू शकता. इथे हा पी बिंदू आहे, इथे क्यू बिंदू आहे. तर इथे पी बिंदूचे निर्देशक ऋण 2 ऋण 5 आहे. त्यानंतर क्यू बिंदूचे निर्देशक 4 आणि 3 आहे. यांना विभाजित करणारा ए बिंदू आहे तो 3:4 या भागामध्ये. इथं अंदाजे ए घेतला तर त्याचे निर्देशक एक्स आणि वाय घेऊया. तर यांचं गुणोत्तर जे आहे ते एस बी आहे. ए ची किंमत 3 आहे आणि बी ची किंमत 4 आहे. आता आपण इथे सुरुवातीला म्हणूया उत्तर. तर आपल्याला ए बिंदूचे निर्देशक काढायचे ते आपण एक्स आणि वाय घेऊ. आपल्याकडे पी बिंदूचा निर्देशक आहे ऋण 2 आणि ऋण 5. तर पी जो आहे आपल्या दृष्टीने x1 आणि y1 आहे. त्यानंतर क्यू बिंदूचे निर्देशक आपल्याकडे 4 आणि 3 दिलेले आहेत. तर आपल्या दृष्टीने क्यू जो आहे तो x2 आणि y2 आहे. आपल्याला ए आणि बीचं गुणोत्तर दिले तर ए आणि बीचं गुणोत्तर म्हणजेच आपण एम आणि एनचं गुणोत्तर घेऊ शकतो. ते आपल्याला 3:4 दिलेलं आहे. आता आपल्याला ए बिंदूचे निर्देशक काढायचे असतील तर इथे रेषाखंड विभाजन सूत्र वापरावं लागेल. तर सूत्र असं आहे, तर त्यामध्ये एक्स बिंदूचा म्हणजे ए बिंदूचे निर्देशक काढताना त्याचा एक्स निर्देशक आणि वाय निर्देशक. तर एक्स बिंदूचे तर एक्स बरोबर एम x2 अधिक एन x1 छेदाला एम अधिक एन. त्याच पद्धतीने वायचं सूत्र आहे एम y2 अधिक एन y1 आणि एम अधिक एन. आता यामध्ये किमती टाकायच्या आहेत. तर एक्स बिंदूचा निर्देशक काढायचा आहे. तर एम ची किंमत आहे आपल्याकडे 3, x2 ची किंमत आपल्याकडे 4 आहे. त्यानंतर अधिक एन ची किंमत आपल्याकडे 4 आहे. त्यानंतर x1 ची किंमत ऋण 2 आहे. तर इथे एम आणि एन ची बेरीज म्हणजे 3 आणि 4 ची बेरीज. एक एक सोडून घेतलं तरी चालेल किंवा दोन्ही बाजूला किमती टाकून सोडवलं तरी चालेल. इथे एम ची किंमत 3 आहे, y2 ची किंमत आपल्याकडे 3 आहे. त्यानंतर y2 ची किंमत 3 आहे. त्यानंतर एन ची किंमत 4 आणि y1 ची किंमत ऋण 5 आहे. तर इथे खाली छेदाला 3 अधिक 4. आता हे आपण व्यवस्थित सोडून घेऊया. तर 4 त्रिक 12 अधिक गुणिले वजा वजा 4 दुनी 8 आणि 3 आणि 4 या दोघांची बेरीज 7. मग आता इथे 12तून 8 गेले तर इथे 4 उरतील छेदाला 7. ही आली x ची किंमत. आता इकडे y ची किंमत काढूया आपण. तर 3 त्रिक 9 इथे अधिक गुणिले वजा वजा 5 गुणिले 4 4 पंचे 20 आणि इथे 3 आणि 4 यांची बेरीज 7. मग इथे 9तून 20 जात नाहीत. 20तून 9 आपल्याला वजा करायचेत आणि 20 चिन्ह. तर 20 चिन्ह आहे वजा. 20 मधून 9 गेल्यानंतर 11/7. तर अशा प्रकारे आपल्याला ए बिंदूचे निर्देशक मिळतील. तर इथे म्हणूया बिंदू ए चे निर्देशक ते आपण ए चे निर्देशक एक्स आणि वाय घेतले होते. तर प्रत्यक्षात ए बिंदूचे निर्देशक एक्सची किंमत आली 4/7 आणि वायची किंमत आली वजा 11/7.
यामधील उपप्रश्न क्रमांक 3 आहे पी बिंदूचा निर्देशक 2 आणि 6, क्यू बिंदूचा ऋण 4 1, तर ए आणि बी यांचं गुणोत्तर 1:2 दिलेला आहे. तर आपल्याला ए बिंदूचा निर्देशक काढायचा आहे जो यांना विभाजित करतो. ते कच्ची आकृती आपण काढूया. इथे पी बिंदू आणि इथे क्यू बिंदू आहे. पी बिंदूचे निर्देशक 2 आणि 6 आहे आणि क्यू बिंदूचे -4 आणि 1 आहे. तर ह्यांना 1:2 ह्या भागामध्ये इथं समजा अंदाजे इथे ए बिंदू घेतला तर त्याचे निर्देशक एक्स आणि वाय घेऊया. तर इथे हा एस बी अशा भागामध्ये विभाजित करतो. तर ह्या ए बिंदूचे आपल्याला निर्देशक काढायचे आहे. सुरुवातीला उत्तर, तर इथे ए बिंदू जो आहे त्याचे निर्देशक आपण एक्स आणि वाय घेऊ. तर विभाजित करणारा ए बिंदूचे निर्देशक आपण एक्स आणि वाय घेतलेले आहेत. तर आपल्याकडे पी बिंदू आहे त्याचे निर्देशक 2 आणि 6 आहे. पण आपल्या दृष्टीने पी जो आहे तो x1 आणि y1 आहे. त्यानंतर क्यू बिंदू जो आहे तो -4 आणि 1 आहे. पण आपण इथे क्यू म्हणजे x2 आणि y2 असा समजणार आहोत. आता आपल्याला एस बी हे गुणोत्तर दिलेलं आहे 1:2. एम आणि एन हे आपण घेऊ शकतो 1:2. आता या पद्धतीने आपण सगळी मांडणी केल्यानंतर इथे सूत्र वापरायचे, रेषाखंड विभाजन सूत्र. आता ह्या सूत्राचे 2 भाग आहेत. तर आपण ए बिंदूच्या निर्देशकांपैकी एक्स निर्देशक आणि वाय निर्देशक असे 2 भाग आपण वेगवेगळे काढणार आहोत. तर इथे एक्सचा सूत्र आहे एम x2 अधिक एन x1 छेदाला एम अधिक एन. वाय निर्देशक काढताना आपलं सूत्र आहे इथे एम y2 अधिक एन y1 छेदाला एम अधिक एन. आता यामध्ये आपण ह्या किमती ज्या मिळालेल्या आहेत त्या आपण घेऊया. एम ची किंमत 1 आहे. त्यानंतर x2 ची किंमत -4 आहे. त्यानंतर अधिक एन ची किंमत 2 आहे आणि x1 ची किंमत सुद्धा 2 आहे. त्यानंतर एम आणि एन ची बेरीज म्हणजे 1 अधिक 2 हे खाली सोडवलं तरी चालेल. 1 गुणिले -4 तसेच राहतील, अधिक 2 गुणिले 2 बेदुनी 4 आणि 1 आणि 2 या दोघांची बेरीज 3. इथे -4 आणि +4 हे दोघं एकमेकांची विरुद्ध संख्या आहेत. तर ह्या -4 मधून 4 गेल्यानंतर 0 उरतील छेदाला 3 म्हणजे x ची किंमत आपल्याला मिळेल 0. y ची किंमत मिळवूया. y बरोबर m ची किंमत 1 आहे, y2 ची किंमत 1 आहे, n ची किंमत आपल्याकडे 2 आहे. त्यानंतर y1 ची किंमत 6 आहे, ही किंमत ठेवूया. त्यानंतर m आणि n ची बेरीज म्हणजे 1 अधिक 2 ची बेरीज. आता इथे 1 ला 1 ने गुणल्यानंतर 1 होईल आणि इथे 2 गुणिले 6 6 दुने 12 आणि 1 आणि 2 यांची दोघांची बेरीज 3 म्हणजे 1 आणि 12 13 होतील छेदाला 3. आता इथे काय भाग जाणार नाही म्हणजे इथे 13/3 ही y ची किंमत मिळेल. आता आपल्याला x ची किंमत मिळाली, y ची किंमत मिळाली. आपण म्हणूया बिंदू ए चे निर्देशक. तर ए चे निर्देशक आपण x आणि y असे घेतले होते. तर प्रत्यक्षात आता ए चे x चा निर्देशक 0 आलेला आहे आपल्याकडे आणि y चा निर्देशक 13/3. प्रश्न तिसरा आहे P'T'Q असून बिंदू T -1 6 हा बिंदू P -3 10 आणि बिंदू Q 6 आणि -8 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला कोणत्या गुणोत्तरात विभागतो. तर इथे कोणत्या गुणोत्तरात विभागतो म्हणजे आपल्याला एम आणि एन ची किंमत काढायची आहे. तर त्यासाठी आपण सुरुवातीला म्हणूया उत्तर. तर इथे कच्ची आकृती काढली तर तुम्हाला P'T'Q असं इथे दरम्यानचा संबंध दिलेला आहे. तर इथे त्यावरून तुम्ही P आणि Q असे बिंदू घेऊ शकता आणि यांच्या दरम्यान इथे टी बिंदू आहे. इथे अंदाजे घेतलेली ही आकृती अंदाजे आहे. ही कच्ची आकृती तुम्ही काढू शकता. तर इथे पी बिंदूचे निर्देशक आपल्याकडे -3 आणि 10 आहे. त्यानंतर टी बिंदूचं निर्देशक
टी बिंदूचा निर्देशक ऋण 1 आणि 6 आहे आणि क्यू बिंदूचा निर्देशक 6 आणि वजा 8 असा आहे. त्यांचं गुणोत्तर जे आहे ते एम आणि एन असं आपण सूत्रानुसार घेऊ शकता. मग इथे उत्तरात आपण सुरुवातीला म्हणूया, जो आपल्याकडे टी बिंदू आहे तो वजा 1 आणि 6 आहे, तो आपण टी जो आहे तो एक्स आणि वाय असा घेणार आहोत. त्यानंतर पी जो बिंदू आहे तो ऋण 3 आणि 10 आहे, तर आपल्या दृष्टीने पी जो आहे तो x1 आणि y1 आहे. त्यानंतर क्यू जो आहे तो 6 आणि वजा 8 आहे, तर आपल्या दृष्टीने क्यू जो आहे तो x2 आणि y2 आहे. एमास एन हे गुणोत्तर काढायचं आहे. सूत्र वापरावं लागेल, रेषाखंड विभाजन सूत्र. आता निर्देशक काढायचे असतील तर तुम्हाला 2 भाग करावे लागतात. आता जर आपल्याला एम एनची किंमत काढायची असेल तर कोणता एक भाग घेतला तरी चालतो, तर त्यावरून निघते एम एनची किंमत. तर इथे एक्स एकच सूत्र वापरलं तरी चालेल एक्स. तर इथे एक्स बरोबर एम x2 अधिक एम x2 अधिक एन x1 छेदाला एम अधिक एन. तर इथे एक्सची किंमत जी आहे टी बिंदूमध्ये वजा 1 आहे. त्यानंतर एमची किंमत आपल्याकडे नाही आहे, x2ची किंमत आपल्याकडे आहे 6 अधिक एनची किंमत आपल्याकडे नाही आहे. x1ची किंमत आपल्याकडे x1ची किंमत ऋण 3 आहे, ती इथे टाकूया ऋण 3. एम आणि एन ह्या दोन्ही किमती आपल्याकडे नाही, तर त्या तशाच ठेवूया. आता इथे एम आणि एन हा इथे भागिले तो पक्षांतर केल्यानंतर तसाच आणा, गुणिले होईल. वजा 1 ला एम आणि एन ने गुणूया. इकडे 6 गुणिले एम, इथे 6 एम. इथे अधिक गुणिले वजा, वजा होईल एन गुणिले 3, तिथे 3 एन. तर इथे वजा 1 ने गुणूया आपण. वजा 1 ने एमला गुणल्यानंतर वजा एम, त्यानंतर वजा गुणिले अधिक वजा होईल 1 गुणिले एन एन, त्यानंतर इथे 6 एम वजा 3 एन. आता आपण काय करूया, आपल्याला एम आणि एनचं गुणोत्तर मिळवायचं आहे, तर एमला एमकडे पक्षांतर करूया आणि एनला एनकडे पक्षांतर करूया. तर इथे वजा एम अधिक 6 एम आहेत, पक्षांतर केल्यानंतर वजा 6 एम, त्यानंतर वजा 3 एन आणि वजा आहे ते इकडं अधिक होईल. मग इथे वजा 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 होईल 1 आणि 6 असे 7 एम होतात. त्यानंतर इथे वजा 3 एन मधून 1 एन गेला, तर इथे वजा 2 एन उरेल. मग आता दोन्ही बाजू वजा असेल तर दोन्ही बाजू धन करूया, इथे 2 एन. आता एम आणि एन यांचं गुणोत्तर मिळवायचं असेल तर हा एन 2 ला गुणिले तो एमकडे आणला तर पक्षांतर केला तर तो भागिले होईल आणि ते 2 आहेत आणि 7 पक्षांतर केले तर एम छेद एनचं गुणोत्तर आपल्याला 2/7. याचा अर्थ आपल्याला एम आणि एन यांचं गुणोत्तर 2/7 असं मिळेल. तर कोणत्या गुणोत्तरात विभागतो, तर इथे 2/7, तर त्याचं उत्तर 2/7 आहे. प्रश्न 14 आहे, रेख ए बी हा वर्तुळाचा व्यास असून बिंदू पी हे केंद्र आहे. ए 2 आणि वजा 3 आणि पी ऋण 2 0 असल्यास बी बिंदूचे निर्देशक काढा. आकृती काढली तर ती अशा प्रकारे होईल. जर आपण एक वर्तुळ घेतलं, पी हे वर्तुळाचं केंद्र आहे, ए आणि बी जर जोडले तर हा वर्तुळाचा व्यास होईल. त्यापैकी ए बिंदूचा निर्देशक आपल्याला दिलेला आहे 2 आणि वजा 3. पी बिंदू जो केंद्र आहे त्याचा निर्देशक वजा 2 आणि 0 आहे. तर बी बिंदूचा निर्देशक आपल्याला काढायचे आहेत. आता यामध्ये आपण ह्या आकृतीच्या आधारे असं म्हणू शकतो की हे पी केंद्र असेल आणि ए बी हा व्यास असेल, तर ए पी ही जी आहे आणि पी बी ही जी आहे ही वर्तुळाची त्रिज्या आहे. तर वर्तुळाच्या त्रिज्या सारख्या असतात, तर पी बिंदूमध्ये या ए बीचे 2 समान भाग होतात, म्हणजे पी हा मध्यबिंदू आहे. तर इथे मध्यबिंदूच्या सूत्रानुसार आपण हे गणित सोडवू शकतो. तर जे रेषाखंड विभाजन सूत्र आहे त्यानुसार इथे मध्यबिंदूचं सूत्र आहे.
तर ते कसं वापरायचं आहे आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला म्हणूया उत्तर. तर इथे म्हणूया पी वर्तुळ केंद्र आहे, त्यामध्ये रेख ए बी हा व्यास आहे. मग आता पी जो आहे बिंदू, त्याचे निर्देशक आपल्याकडे -2 आणि 0 आहे. तर रेषाखंड विभाजन मध्ये आपण पी हा विभाजित बिंदू घेतला तर त्याचे निर्देशक आपले जे आहेत ते एक्स आणि वाय असे घेऊया. ए बिंदू जो आहे त्याचे निर्देशक 2 आणि -3 आहे. तर आपल्या दृष्टीने ए जो आहे तो x1 आणि y1 आहे. तो बी बिंदूचे निर्देशक काढायचे, ते आपण x2 आणि y2 असे घेऊ शकतो. इथे म्हणूया मध्य बिंदू सूत्राने. तर इथे x काढायचा असेल इथे डायरेक्ट x2 आणि x1 हा उरतो आणि m आणि n या दोघांची बेरीज जी आहे ती इथे डायरेक्ट 2 अशी घ्यावी लागते. तर हे मध्यबिंदू सूत्र आहे. तसेच y ची किंमत काढताना y2 अधिक y1 आणि छेदाला 2. हा 2 कसा आला तर खाली जे m आणि n जे होते तर इथे m चं प्रमाण 1 आणि n चं प्रमाण 1 म्हणून इथे 1 आणि 2 असा हा डायरेक्ट सूत्र येतं. त्या सूत्रावरून हे सूत्र बनतं. आता यामध्ये आपण किमती टाकूया. x ची किंमत म्हणजे p बिंदूचा निर्देशक -2 आहे. त्यानंतर x2 आपल्याला काढायचा आहे b बिंदूचा निर्देशक, तर x2 तसाच ठेवूया. x1 2 आहे आणि छेदाला 2. म्हणजे 2 भागिले पक्षांतर केल्यानंतर 2 गुणिले -2 म्हणजे -4 झाले. इकडे x2 अधिक 2. मग इथे x2 ची किंमत काढायची असेल तर -4 हा अधिक 2 आहे, पक्षांतर केल्यानंतर -2 होईल. म्हणजेच इथे x2 ची किंमत आपल्याला -4 आणि -2 असे -6 मिळतील. त्याच पद्धतीने ते y ची किंमत काढायची असेल, y ची किंमत 0 आहे. y2 ची किंमत काढायची आहे आपल्याला. y1 जो आहे तो -3 आहे, छेदाला 2. आता हा 2 नी 0 ला गुणल्यानंतर 0 होईल. y2 इथे अधिक असल्यावर आतलं चिन्ह बदलणार नाही, -3 तसेच राहतील. -3 पक्षांतर केल्यानंतर y2 ची किंमत आपल्याला 3 मिळेल. तर हा x2 आणि y2 जो आहे तो b बिंदूचा निर्देशक आहे. तर b बिंदूचे निर्देशक x2 आणि y2 आहेत. तर ते आपल्याला b बिंदूचे निर्देशक -6 आणि 3 असे आहेत. प्रश्न 5वा आहे. बिंदू A 8 आणि 9 आणि B 1 आणि 2 यांना जोडणाऱ्या रेख AB चे P, K आणि 7 हा बिंदू कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो ते काढा आणि K ची किंमत काढा. या उत्तर. आता जर कच्ची आकृती काढायची झाली तर इथे AB हा जो रेषाखंड आहे A आणि B, तर A बिंदूचे निर्देशक आपल्याकडे 8 आणि 9 आहे. त्यानंतर B बिंदूचे निर्देशक आहेत 1 आणि 2. त्यानंतर इथे P बिंदूचे निर्देशक जो विभाजन करणारा P बिंदू आहे ते निर्देशक K आणि 7 आहे. आता इथे आपला जो A आहे तो x1 आणि y1 आहे. त्यानंतर हा P जो आहे तो हा A आहे. हा P जो आहे तो x आणि y आहे. त्यानंतर B जो आहे तो आपला x2 आणि y2 आहे. यांचं जे गुणोत्तर आहे ते m/n आहे. तर या पद्धतीने आपण मांडणी केल्यानंतर इथे P बिंदू आपल्याला माहिती आहे की P बिंदू जो आहे K, पण आपल्या दृष्टीने P जो आहे तो x आणि y आहे. त्यानंतर A बिंदू जो आहे 8 आणि 9 आहे, तो A म्हणजे x1 आणि y1 आहे. त्यानंतर B जो आहे हा 1 आणि 2 आपल्याकडे आहे, तर B म्हणजे x2 आणि y2 आहे. आता आपल्याला
यामध्ये एम आणि एन ची किंमत काढायची आहे आणि के ची किंमत काढायची आहे. मग आता इथे आपण रेषाखंड विभाजन सूत्र आणि तर सूत्र हे x ची किंमत आपल्याला काढायची असेल तर इथे m x2 अधिक n x1 छेदाला m अधिक n असं सूत्र आहे. आणि y ची किंमत जर काढायची असेल तर आपल्याकडे सूत्र आहे m y2 अधिक n y1 छेदाला m अधिक n. x ची किंमत k आहे, m ची किंमत नाही आहे, x2 ची किंमत आपल्याकडे 1 आहे, अधिक m ची किंमत नाही आहे, x1 ची किंमत 8 आहे आणि m आणि n ह्याची किंमत आपल्याकडे नाही. आता हे आपण पुढे जर सोडत गेलो तर आपल्याला m आणि n ची किंमत लागणार आहे. तर इथे यावरून आपण m आणि n ची किंमत काढून ती इथे टाकूया. p ची किंमत आपल्याकडे k आणि 7 आहे, तर p म्हणजे x आणि y आहे. तर आपण इथे y ची किंमत 7 इथे घेऊ शकतो. त्यानंतर m ची किंमत आपल्याकडे नाही आहे, y2 ची किंमत आहे 2 अधिक n ची किंमत नाही आहे, y1 ची किंमत आपल्याकडे 9 आहे आणि m आणि n ची किंमत आपल्याला काढायची आहे. तर इथे आपण m आणि n ची किंमत काढून मग इथे टाकूया. तर इथे हा जो m आणि n आहे तो इथे भागिले इकडे पक्षांतर केल्यानंतर गुणिले होईल 7 m आणि n त्याला गुणिले होईल. इकडे 2 गुणिले m तर 2m अधिक n गुणिले 9 तर इथे 9n. आता इथे 7m त्यानंतर हे 2m पक्षांतर केल्यानंतर वजा 2m होतील आणि इथे 9n आणि हे 7n होईल तर ते पक्षांतर केल्यानंतर वजा होतील 7n. तर 7m मधून 2m गेल्यानंतर 5m असे उरतील. त्यानंतर 9m मधून 7n गेल्यानंतर 2n असे उरतील. इथे 2n आहे तर n गुणिले पक्षांतर केल्यानंतर भागिले होईल. तसेच इथे 2 आहे आणि हा 5 पक्षांतर केल्यानंतर तो इथे m ला गुणिले पक्षांतर केल्यानंतर भागिले होईल. तर m छेद n ची किंमत आपल्याला 2/5 म्हणजे m(n) ही जी किंमत आहे ती 2/5. रेषाखंडाचं विभाजन आपल्याला m(n) 2/5 मिळालेलं आहे. ती किंमत आपण इथे वापरू शकता. तर इथे k ची किंमत काढायची आहे. इथे m च्या जागेवर तुम्हाला 2 ठेवायचे आहेत, तिथे 2 आणि इथे 1 अधिक n च्या जागेवर तुम्हाला 5 ठेवायचे आहेत कंसात 8 आणि m च्या जागेवर इथे 2 अधिक 5 इथे k तर 2 1 2 इथे 5 गुणिले 8 8 पंचे 40 आणि इथे 2 आणि 5 यांची बेरीज 7 मग k तर 40 आणि 2 42 छेद 7 7 1 7 7 सकून 42 म्हणजे k बरोबर 6. अशा प्रकारे आपल्याला k ची किंमत आणि m आणि n यांचं गुणोत्तर मिळेल. तर इथे शेवटी तुम्ही म्हणू शकता गुणोत्तर m(n) बरोबर 2/5 आणि k बरोबर 6 आहे. प्रश्न 6 आहे 22 20 आणि 0 16 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा. आता आपल्याला ते बिंदू दिलेले नाही तर सुरुवातीला म्हणून येतं आपण उत्तर. आता इथे कच्ची आकृती काढायची झाली तर इथे आपण A आणि B असे बिंदू घेऊ शकता आणि यांचा मध्यबिंदू P आपण घेतला तर इथे A बिंदूचे निर्देशक आपल्याकडे 22 20 आणि 20. P बिंदूचे निर्देशक आपण x आणि y घेऊया आणि B बिंदूचे निर्देशक 0 आणि 16 असा आहे. मग आता इथे आपण P बिंदूचे निर्देशक जे आहे तर P हा मध्यबिंदू आहे त्याचे निर्देशक x आणि y घेऊया. त्यानंतर A बिंदू जो आहे तो 22 आणि 20 आहे. आपल्या दृष्टीने A जो आहे तो x1 आणि y1 आहे. त्यानंतर B जो आहे तो 0 आणि 16 आहे.
आपल्या दृष्टीने बी जो आहे तो x2 आणि y2 आहे. आता इथे पी बिंदू हा मध्यबिंदू असेल तर इथे आपण म्हणूया मध्य बिंदू सूत्राने. आता मध्यबिंदू सूत्रामध्ये x ची किंमत काढताना x2 अधिक x1 छेदाला 2 आणि y ची किंमत काढायची असेल तर इथे आणि म्हणा, आणि y ची किंमत काढायची असेल तर y2 अधिक y1 छेद 2. आता यामध्ये किमती टाकूया. x जो आहे तो आपल्याकडे नाही, तो काढायचा आहे, तर इथे x तसाच राहील. x2 आहे 0, x1 जो आहे तो 22 आहे छेदाला 2. त्याच पद्धतीने y ची किंमत काढताना y2 आपल्याकडे आहे 16 आणि y1 जो आहे तो 20 आहे छेदाला 2. मग इथे x 22 छेद 2, इथे y ची किंमत काढताना 20 आणि 16 या दोघांची बेरीज 36 छेद 2. मग आता इथं भाग देऊया. बे एक बे, बे एक बे, बे एक बे, तर बे एक बे, बे एक बे, बे 8 16, म्हणजे x ची किंमत मिळेल आपल्याला 11 आणि y ची किंमत मिळेल 18. अशा प्रकारे आपल्याला मध्यबिंदूचे निर्देशक मिळेल. तर इथे मध्य बिंदूचे निर्देशक आपण P घेतला होता, तो x आणि y होता. तर P जो आहे x ची किंमत 11 आहे आणि y ची किंमत 18 आहे. अशा प्रकारे मध्यबिंदूचे निर्देशक काढता येतील.